गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण व्हिलॉसिटीमध्ये ट्विस्टिंग कपल ऑन ए सिलेंडर व ट्विस्टिंग कपल ऑन ए वायर, जे सिलेंड्रिकल शेपचं वायर असेल किंवा एक सिलेंडर असेल त्याच्यावरती ट्विस्टिंग कपल म्हणजे काय, याचा अर्थ टॉर्क ॲट केल्यानंतर त्यासाठी जे येणारे एक्सप्रेशन्स आहे किंवा ट्विस्टिंग कपल पर युनिट अँग्युलर ट्विस्ट काय आहे ते आज आपण फाइंड आउट करणार आहोत. बरोबर आहे. बघा आता अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे काय ते अगोदर आपल्याला माहीत असलं पाहिजे. अँगल ऑफ ट्विस्ट कशाला म्हणतो आपण? समजा कन्सिडर अ शॉर्ट सिलेंडर ऑफ लेंथ एल अँड रेडियस ए क्लॅम्प्ड ॲट द अपर एंड ए बी अँड सपोज अ ट्विस्टिंग कपल इज अप्लाइड टू द फेस, लोअर फेस. बरोबर आहे. देन द ॲरो हेड इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ सिलेंडर. म्हणजे याचा अर्थ ज्या अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे काय, समजा आपण एक वरच्या बाजूला रिजिड सपोर्ट आहे. बरोबर आहे. रिजिड सपोर्टला आपण त्याचं वरचं जे अपर फेस आहे ते काय केलेलं आहे, त्या सिलेंडरचं किंवा वायरचं फिक्स केलेलं आहे आणि खालच्या बाजूचा जो पार्ट आहे किंवा खालच्या बाजूचं जे हा एरिया आहे याला आपण ट्विस्ट अप्लाय करणार आहोत. बरोबर आहे. मग समजा इथं आपण एक असं सिलेंडर कन्सिडर केलं ज्याची रेडियस किती आहे, स्मॉल ए आहे. ज्या सिलेंडरची लेंथ आपण कन्सिडर केली स्मॉल यल. या ठिकाणी आपण एक प्लेन कन्सिडर केलं जे प्लेन इनिशियली असं होतं. हे प्लेन इनिशियली कसं होतं, अशा पद्धतीनं होतं. बरोबर आहे. आणि याला आपण ट्विस्ट केल्याच्यानंतर हे काय होईल, वरचा पार्ट फिक्स आहे, वरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे हा फिक्स आहे आणि खालचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ट्विस्ट केल्यामुळं या ठिकाणी काय झालं, एक अँगल ऑफ ट्विस्ट क्रिएट झाला. हा जो अँगल क्रिएट झाला याला म्हणतो आपण अँगल ऑफ ट्विस्ट. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय म्हणलं याच्यामध्ये, वरचा जो अपर फेस आहे याला आपण ए बी नाव दिलं, खालचा जो लोअर फेस आहे याला आपण ए डॅश बी डॅश असं नाव दिलं आणि ज्यावेळेस मी याला पी टू पी डॅश, हा पॉईंट पी आहे, हा पॉईंट पी डॅश आहे, याला ओ नाव द्या, याला ओ डॅश असं नाव दिलं आपण समजा. बरोबर आहे. हा पॉईंट समजा सी असेल तर पी टू पी डॅश असं आपण या डायरेक्शन ज्यावेळेस याला ट्विस्ट केलं त्यावेळेस इथं जो काय हा अँगल क्रिएट झाला हा याच अँगलला म्हणतो आपण अँगल ऑफ ट्विस्ट असं म्हणतो, ज्याला आपण थिटा नाव दिलं या ठिकाणी. बरोबर आहे. पुढे बघा, याच्यानंतर पुढे काय म्हणलं आपण, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ प्युअर शिअर. आपल्याला माहीत आहे की शिअरिंग स्ट्रेस काय आहे. शिअरिंग स्ट्रेसमध्ये काय होतं तर ॲक्च्युअल बॉडीचा फक्त शेपमध्ये चेंज होतो. जसं की आपण एक ब्लॉक घेतला होता आणि त्या ब्लॉकला आपण अपर सरफेसला टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला आणि त्याचा जो खालचा सरफेस आहे, बॉटम सरफेस हा फिक्स्ड आहे, तर त्यामुळं काय होईल, फक्त तो एक टिल्ट होईल, अपर सरफेस टिल्ट झाला विथ रिस्पेक्ट टू बेस. तर तो जो काय अँगल ऑफ टिल्ट आहे किंवा अँगल ऑफ ट्विस्ट जेवढ्या काय अँगलनं त्याला आपण ओरिजिनल सरफेसपासून मूव्ह केलेलं आहे त्यालाच म्हणतो आपण अँगल ऑफ शिअर असं म्हणतो किंवा अँगल ऑफ ट्विस्ट असं म्हणतो. बरोबर आहे. मग इथे काय म्हटलं मी तुम्हाला, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ प्युअर शिअर बिकॉज द ट्विस्ट नायदर प्रोड्युसेस अ चेंज इन लेंथ नॉर अ चेंज इन रेडियस ऑफ द सिलेंडर. कारण या ठिकाणी रेडियसमध्ये पण चेंज झालं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी लेंथमध्ये पण चेंज झालेलं नाही. त्याच्यामुळं हे प्युअर शिअरचं एक्झाम्पल आहे. मग आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ट्विस्टिंग कपल एक आणखीन एक कॉन्सेप्ट आहे. ट्विस्टिंग कपल म्हणजे काय, ड्यू टू इलास्टिसिटी ऑफ द मटेरियल रिस्टोरिंग कपल इज सेटअप इनसाइड द सिलेंडर विच इज इक्वल अँड अपोजिट टू द ट्विस्टिंग कपल. हे एक आपल्याला माहीत असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अँगल ऑफ शिअर म्हणजे काय. अँगल ऑफ शिअर बघा, अँगल ऑफ शिअर म्हणजे काय, ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ ट्विस्टिंग कपल अ लाईन सच ॲज सी पी. ही जी लाईन आहे सी पी लाईन, बरोबर आहे, लाईन सच ॲज सी पी ऑन द रिम ऑफ द सिलेंडर पॅरलल टू ओ ओ डॅश. ओ डॅशला ही लाईन इनिशियली कशी होती, ट्विस्ट अप्लाय करायच्या अगोदर ही लाईन याला पॅरलल होती. बरोबर आहे. दोन लाईनमधलं डिस्टन्स कसं होतं, फिक्स्ड होतं. आणि त्याने काय म्हणलं की इज डिस्प्लेस टू द पोझिशन सी पी डॅश थ्रू ॲन अँगल फाय. मग आता इथं काय झालं, अगोदर हे ओ डॅश आणि सी पी ह्या दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल होत्या, परंतु आपण ट्विस्टिंग कपल त्या ठिकाणी अप्लाय केल्यामुळं ही लाईन सी पीपासून सी पी डॅशला डिस्प्लेस झाली. इथला जो अँगल आहे याच अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ शिअर, अँड दिस इज डिनोटेड बाय फाय. आणि पी पी डॅश इज द मॅक्झिमम ते काय डिस्प्लेसमेंट किंवा फॉर पॉईंट्स लाईंग ऑन द रिम अँड गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी मूव्ह टुवर्ड्स ओ डॅश दॅट इज द सेंटर ऑफ सिलेंडर. म्हणजे आपण जसं ह्या सी पी डॅशला इकडे मूव्ह करू तसं त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय होईल, वाढत जाईल. आणि जसं आपण टुवर्ड्स पॉईंट ओ डॅश घेऊन जाऊ तसं डिस्प्लेसमेंट काय होईल, कमी होत जाईल. म्हणजे अँगल ऑफ शिअर याला म्हणायचं. हा झाला तुमचा अँगल ऑफ ट्विस्ट आणि हा आहे अँगल ऑफ शिअर. आता याच्यानंतर बघा आपण काय कन्सिडर करणार आहोत,
वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द ट्विस्टिंग कपल. बरोबर आहे, आपल्याला ट्विस्टिंग कपलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय केलं, इमॅजिन द सॉलिड सिलेंडर. एक आपण सॉलिड सिलेंडर इमॅजिन केला विच कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ कोॲक्सियल सिलेंड्रिकल शेल्स. त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कोॲक्सियल सिलेंड्रिकल शेल्स आहेत, ज्या अशा प्रकारे असतील. बरोबर आहे, इमॅजिन करू शकता तुम्ही अशा प्रकारच्या त्याच्या आतमध्ये काय असतील, कोॲक्सियल सिलेंड्रिकल शेल्स असतील, ज्या प्रत्येकाचा ॲक्सिस सेम असेल आणि त्याच्या प्रत्येकाची थिकनेस समजा इक्वल असेल. अशा नंबर ऑफ शेल्स त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यापासून एक सॉलिड सिलेंडर काय झालं या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढे काय म्हणलं आपण, कन्सिडर वन सच सिलेंड्रिकल शेल ऑफ रेडियस x अँड थिकनेस dx. आपण काय केलं या ठिकाणी, त्या नंबर ऑफ शेल्सपैकी एक अशी शेल कन्सिडर केली ज्या शेलचा, इथं बाजूला काढतो मी डायग्राम वाटलंच तर, ज्या शेलची थिकनेस dx आहे आणि ज्याची रेडियस किती आहे, सेंटर या O पॉईंटपासून x आहे. बरोबर आहे, तर तुमचा अँगल ऑफ ट्विस्ट या ठिकाणी दाखवला आपण, जो इथं दिसत आहे आपल्याला, हा प्रत्येक शेलमध्ये दिसणार आहे. हा अँगल ऑफ ट्विस्ट थिटा असेल. बरोबर आहे, त्याला आपण समजा इथं क्यू डॅश असं नाव दिलं समजून येण्यासाठी तुम्हाला. बरोबर आहे, आणि हा तुमचा ओरिजिनल सिलेंडर. त्याच्यामधली आपण फक्त एक शेल कन्सिडर केलेली आहे, फक्त आपण एक शेल कन्सिडर केलेली आहे. बरोबर आहे, पुढे काय आणलं का, इच रेडियस ऑफ द लोअर एंड ऑफ द सिलेंडर इज टर्न थ्रू द सेम अँगल थिटा बट द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम ॲट द रिम अँड डिक्रीजेस ॲज वी मूव्ह टुवर्ड्स द सेंटर O डॅश वेअर इट इज रिड्यूस टू 0. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लोअर एंडची सिलेंड्रिकलचा जो लोअर एंड आहे त्याला काय केलेलं आहे, आपण टर्न केलेलं आहे थ्रू सेम अँगल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अँगल कसा असेल, थिटाच दिसेल. फक्त डिस्प्लेसमेंट जी आहे रिमवरची ही कशी असेल, जसजसं आपण मध्ये जाऊ तसं ती काय होईल, कमी होत जाईल. आणि रिमवर इथं कशी असेल, सर्वात जास्त असेल. म्हणजे आता इथं आपण कन्सिडर केली शेल ही आहे, त्याच्यामुळे त्याची रिम जी आहे ती काय असेल या ठिकाणी क्यू डॅश असेल. म्हणजे काय म्हणले, ती जी त्याचे डिस्टन्स आहे इट इज मॅक्झिमम ऑन द रिम अँड लिस्ट फॉर द इनर मोस्ट लेअर. बघा पुढे सांगतो एक वेळेस, काय म्हणलं मी, द अँगल ऑफ शिअर फाय. आता इथला अँगल ऑफ शिअर फाय, बरोबर आहे, अँगल ऑफ शिअर फाय विल हॅव द मॅक्झिमम व्हॅल्यू x इज इक्वल टू A. Angle of shear phi will have the maximum value x is equal to A and least at O dash, that is x is equal to 0. कारण x ही जी काय डिस्टन्स आहे, रेडियस आहे, ही सगळ्यात जास्त कुठं आहे, इथं आहे रिमला. बरोबर आहे, सगळ्यात कमी कुठं आहे, सेंटरला आहे. म्हणजे x इज इक्वल टू A. त्या ठिकाणी व्हॅल्यू कशी असेल, अँगल ऑफ शिअर विल हॅव मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू A अँड मिनिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 0. अँड दिस शोज दॅट द शिअरिंग स्ट्रेन इज नॉट कॉन्स्टंट थ्रू आउट द सिलेंडर. त्याच्यावरून आपल्याला काय दिसतं की शिअरिंग स्ट्रेन जो आहे हा प्रत्येक ठिकाणी कसा असेल, चेंज असेल. कारण प्रत्येक वेळेस इथं आपल्याला काय दिसते, इथं शेपमध्ये लार्ज चेंज आहे. जसं आपण इथं वर जाऊ तसं शेपमध्ये चेंज कसा आहे, कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेन काय डिफाईन करते, चेंज इन शेप किंवा असं म्हणू शकतो आपण चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. त्याच्यामुळं शिअरिंग स्ट्रेन जो आहे तो कसा आहे, व्हॅरिएबल आहे किंवा थ्रू आउट द सिलेंडर तो कॉन्स्टंट नाही. बरोबर आहे, पुढे बघा, द अँगल ऑफ शिअर इज द सेम फॉर एनी वन ऑफ द हॉलो सिलेंडर. अँगल ऑफ शिअर जो आहे तो कुठल्याही एका हॉलो सिलेंडरसाठी कसा असेल किंवा प्रत्येकासाठी कसा असेल, सेम असेल. बरोबर आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की ग्रेटेस्ट फॉर द आउटर मोस्ट अँड लिस्ट फॉर द इनर मोस्ट सिलेंडर. आता सगळ्यात जास्त शिअरिंग अँगल कुठं असेल, सर्वात बाहेरच्या सेलसाठी असेल आणि आतमधल्यासाठी कसं असेल, सगळ्यात कमी असेल. मग आपण कन्सिडर केलं, इफ द points Q and Q dash are supposed to lie on the rim of the hollow cylinder of the radius x and phi is the angle of shear, then from the diagram we can write, or we have Q dash is equal to L phi. बरोबर आहे, and we know that as phi is small and therefore we can write Q dash is equal to x थिटा. बरोबर आहे. क्यू डॅश काय आहे, तर आपल्याला माहीत आहे की याला काय म्हणतो आपण, आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. रेडियस किती आहे, एक्स, अँगल किती आहे, थिटा आहे. बरोबर आहे. मग याला आपण काय करू शकतो, क्यू डॅश इथं याच्या बाबतीमध्ये जर आपण लिहिलं क्यू डॅश म्हणजे एक अँगल ऑफ शिअरच्या बाबतीमध्ये लिहिलं आपण आणि एक अँगल ऑफ ट्विस्टच्या बाबतीमध्ये लिहिलं. लेफ्ट साईड इक्वल आहे, देअरफॉर राईट साईड ऑल्सो इक्वल, देअरफॉर L phi इज इक्वल टू S
थिटा. देअरफॉर फाय इज इक्वल टू काय येईल एक्स थिटा डिवायडेड बाय एल. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे कोइफिशियंट ऑफ रिजिडिटी. मग आपण कन्सिडर केलं इफ इटा इज द कोइफिशियंट ऑफ रिजिडिटी देन इटा इज इक्वल टू काय येईल शिअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शिअरिंग स्ट्रेन. मग शिअरिंग स्ट्रेस काय आहे टी डिवायडेड बाय शिअरिंग स्ट्रेन म्हणजे अँगल ऑफ शिअर दॅट इज फाय. मग काय या ठिकाणी देअरफॉर टी इज इक्वल टू दॅट इज टेन्शन इज इक्वल टू इटा इंटू फाय इज इक्वल टू इटा एक्स थिटा डिवायडेड बाय एल असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नाऊ द फेस एरिया ऑफ हॉलो सिलेंडर. The face area of hollow सिलेंडरचा जो फेस एरिया आहे तो फेस एरिया आपण कसा लिहू शकतो 2 पाय आर. आता 2 इथं रेडियस आहे एक्स. बरोबर आहे. 2 पाय ठिकाणी काय रेडियस आहे एक्स आणि डी एक्स त्याची काय आहे थिकनेस आहे. बरोबर आहे. हे काय झालं फेस एरिया ऑफ हॉलो सिलेंडर. मग देअरफॉर टोटल शिअरिंग फोर्स ऑन दिस एरिया. या एरियावरती एक्झर्ट होणारा टोटल शिअरिंग फोर्स जो आपण ट्विस्टिंग कपलच्या थ्रू ॲक्ट केलेला आहे तो काय असेल 2 पाय एक्स इंटू डी एक्स इंटू इटा एक्स थिटा बाय एल. दॅट इज काय येईल 2 पाय इटा इंटू थिटा डिवायडेड बाय एल इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर आहे. मग आता याचा जर मोमेंट घेतला आपण तर काय येईल मोमेंट ऑफ द फोर्स अबाउट ओ डॅश. तो जो ॲक्सिस आहे सिलेंडरचा त्याच्या अबाउट जर आपण मोमेंट घेतला. मोमेंट म्हणजे काय मोमेंट म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू एनी फिजिकल क्वांटिटी. मग इथं मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स. मग इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे तर आपण मग असे बघितले ओ डॅ आपण काय करण्यात बघितलं अगोदर सांगतो मोमेंट ऑफ फोर्स अबाउट कशाच्या अबाउट घेणार आहोत तर ओ डॅश जो ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट. या ठिकाणी फोर्स जो एक्झर्ट झाला आहे 2 पाय इटा इंटू थिटा डिवाइड बाय एल आणि एक्स स्क्वेअर डी एक्स हा फोर्स आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्या ठिकाणी एक्स दॅट इज रेडियस आहे. हा झाला मोमेंट ऑफ फोर्स. आपल्याला काय करायचं ट्विस्टिंग कपल अप्लाइड टू द होल सिलेंडर दॅट इज वी कॅन ऑप्टेन बाय इंटिग्रेटिंग दिस क्वांटिटी फॉर लिमिट्स एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए हे लिमिट आपण याला अप्लाय केलं आणि या इक्वेशनला जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी ट्विस्टिंग कपल मिळेल. ट्विस्टिंग कपल इज इक्वल टू काय असेल हे 2 पाय इटा इंटू थिटा बाय एल कॉन्स्टंट आहे जे चेंज होणार नाही. लिमिट अप्लाय केलं इंटिग्रेटिंग 0 टू ए एक्स क्यूब हे एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब इंटू डी एक्स. मग काय या ठिकाणी 2 पाय इटा इंटू थिटा बाय एल इंटू काय लिमिट पुट करायचं इंटिग्रेशन काय येईल एक्स टू द पॉवर 4/4 आणि याच्यामध्ये पहिल्यांदा अपर लिमिट पुट केलं आपण a⁴/4 आणि लोअर लिमिट 0 आहे ती नाही घेतली तरी चालतंय. मग इथं जर आपण डिवायडेशन केलं तर काय येईल तुमचं फायनल आन्सर असं असेल पाय इटा थिटा a⁴ डिवायडेड बाय 2l. This is your twisting couple or this relation is used to find the value of rigidity by statistical method. आणि इथं आणखीन एक क्वेश्चन सांगितलेले आहे इफ इन द अबाव रिलेशन थिटा इज इक्वल टू 1 रेडियन देन वी कॅन राईट ट्विस्ट सी इज इक्वल टू अँग्युलर ट्विस्ट किंवा ट्विस्टिंग कपल पर युनिट अँग्युलर ट्विस्ट सी इज इक्वल टू काय येईल पाय इटा a⁴ 2l. जर समजा त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं की थिटा इज इक्वल टू 1 रेडियन आहे. थिटा इज इक्वल टू 1 रेडियन असेल तर ट्विस्टिंग कपल पर युनिट ट्विस्ट इज इक्वल टू तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. आणि दिस ट्विस्ट कपल पर युनिट अँग्युलर ट्विस्ट ऑफ द वायर ऑर सिलेंडर इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ टॉर्जन और टॉर्जनल रिजिडिटी. यालाच काय म्हणतो आपण टॉर्जनल रिजिडिटी. यालाच म्हणतो आपण टॉर्जनल रिजिडिटी. ठीक आहे. थांबू आपण. थँक्यू.